राजूभाऊ परमार यांचं आगमन होतं, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय द गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते, तर गोलंदाजी मार्कवर संदीप मकवाना. पहिल्याच बॉलवर ट्रेडमार्क शॉट कृष्णा सातपुते यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. जर 50 धावा पूर्ण केल्या तर मात्र संतोष गुप्ता यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक. यावेळी डिफेन्सिव्ह फटका पाहायला मिळतोय. षटकार नंतर मात्र कमबॅक केले जाते. पहिल्याच बॉलवर मात्र ट्रेडमार्क फटका पाहिला आपण कृष्णा सातपुतेंचा. संदीप मकवाना गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात. यावेळी मात्र आणखीन एक फॉलिंग स्वीपचा फटका खेळायचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु यावेळी मिडल करता येत नाहीये बॉलला. यावेळी जर पाहिलं तर गती देत नाही संदीप मकवाना. कमी गतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न ज्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना आपण पाहतोय. दुसरीकडे जर पाहिलं तर कृष्णा सातपुते पहिल्याच बॉलवर षटकार ठोकल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कमबॅक करतायत. यावेळी मात्र यावेळी नक्की झेल घेण्याची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न देखील कमालीचे केले. झेल मात्र होऊ शकत नाही. कृष्णा सातपुतेंचं त्या ठिकाणी मात्र जीवनदान दिलं जाते. चौकारासोबत मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले दुहेरी आकडे में 10 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा आयकॉन विरुद्ध आयकॉन, संदीप विरुद्ध कृष्णा. यावेळी वेट अँड वॉचचा फटका, बॉल जाते मिड विकेट दिशेला सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. यस, थँक्यू डीजे. यावेळी जर पाहिलं तर मात्र आखू टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर मात्र ट्रेडमार्क फटके खेळताना पाहायला दिसत आहेत कृष्णा सातपुते. जवळपास गेली 25 वर्ष झालं क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय. या मैदानावरती कित्येक वर्षानंतर मात्र पुन्हा एकदा परत आलेत. कृष्णा सरांनी कित्येक वेळा त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा कराडाचं नाव घेतलं जातं. या मैदानाचा नावाचा उल्लेख त्यांनी देखील केलाय. अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये याच मैदानावरती त्यांनी खेळ सुरू केला होता आणि आता मात्र आणखीन एक बॉल. थँक्यू डीजे. पहिल्याच ओव्हर मध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती 22. 1 ओव्हर 22 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. कृष्णा सातपुते पहिल्या दिवशी ज्यावेळी कृष्णा इथे खेळायला आले होते त्यावेळी मात्र नाराज केलं प्रेक्षकांना. लवकर बाद झाले होते. सर्व प्रेक्षक देखील नाराज झाले की कृष्णा सरांची बॅटिंग बघायसाठी आलो आणि कृष्णा सर मात्र लवकर आउट झाले. परंतु आज मात्र मनोरंजन करायला सुरुवात केले. ज्या खेळाची प्रतीक्षा सर्व प्रेक्षकांना होती तो खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि खास करून हे मैदान कृष्णा सरांसाठी काही नवीन नाहीये. या मैदानावरती कित्येक वेळा कृष्णा सातपुतेंनी आपला खेळ केलाय. इंद्रजित गुजर कॅप्टन यांच्या नक्कीच अगदी जवळचं व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णा सातपुते. कृष्णा सरांनी देखील इंद्रजित गुजर कॅप्टन यांचा कित्येक वेळा उल्लेख केलाय त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये. मैदानामध्ये मात्र पुन्हा एकदा दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला करण मटकट्टे. लोअर फुलटॉस होता, इष्टरक्षकाकडे बॉल जातोय. निर्धाव चेंडू गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर प्रशांत बाबर, मॅन फ्रॉम गार्डी विटा.
प्रशांत बाबर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. तर स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर करण मटकट्टे, याही खेळाडूकडे क्षमता आहे. डावखुऱ्या हातात एक विस्फोटक बॅटर म्हणून देखील त्याला ओळखलं जातं. यावेळी चकवा देत आहेत प्रशांत बाबर, गती देत नाहीयेत. त्यांना माहिती आहे करण मटकट्टेला गती पसंत आहे, गती अतिशय वेगवान गतीमध्ये तो फटकेबाजी करतो, परंतु यावेळी मात्र गतीच देत नाहीयेत. अगदी हळूवार पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. दुसरीकडे कृष्णा सातपुते वैयक्तिक 6 बॉलमध्ये 22 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र संदीप मकवानावर आक्रमण केले. जे आक्रमण संदीप मकवानाने केलं तर त्या आक्रमणाचं प्रत्युत्तर दिलं होते कृष्णा सातपुते यांच्या माध्यमातून. 22 धावसंख्येवर धावफलक स्थिर आहे. क्षेत्ररक्षक देखील बदल केला जातोय आता मात्र. नव्याण्णव नंबर जर्सी घालून मात्र गोलंदाजीसाठी तयार होत आहेत प्रशांत बाबर. यावेळी मात्र लोवर फुल टॉस होता, सरळ बॅटने फटका खेळून काढलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. पहिले 3 चेंडू तर मात्र अतिशय कमालीचे हाताळले जात आहेत प्रशांत यांच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडला मात्र पुन्हा कृष्णा सातपुते, ज्या खेळाची प्रतीक्षा संपूर्ण कराडा क्रिकेटकारांना होती ते मात्र आता मैदानावरती नक्कीच आनंदित झाले असतील कृष्णा सातपुतेंची बॅटिंग बघून. क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल केला जातोय. आता मात्र एक्स्ट्रा कव्हरला आपण एक क्षेत्ररक्षक पाहतोय. एक क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेला 30 सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवर प्रशांत बाबर, मॅन फ्रॉम गार्डी विटा. यानंतर होणारा सामना असणार आहे तो म्हणजेच सनी स्पोर्ट्स चिंचोली आणि त्यांच्या विरोधात मात्र शिवरत्न कापिल. बरकतचा चेहरा मात्र आज ओळखू लागलाय. काल बरकतचा चेहरा बऱ्याच लोकांना ओळखता येत नव्हता. इतके चांगल्या पद्धतीने बरकतने काल रंगपंचमी खेळलेली. यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट्स खेळण्याचा प्रयत्न, बॉलरच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार, 4 धावांसाठी चौकार. चौकार ठोकतायत. वैयक्तिक 26 धावसंख्येवर बॅटिंग करतायत संतोष गुप्ता यांच्याकडून देखील पारितोषिक लावले गेले कृष्णा सातपुतेंसाठी. यावेळी मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये रोहित जाधव यांना आपण पाहतोय. अगदी यष्ट्यांना चिटकून उभे आहेत. स्टेप आउट होऊ नये यासाठीच मात्र यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना चिटकून उभा आहे. यावेळी इनसाइड आउटचा फटका आणि त्या ठिकाणी मात्र बॉल जातोय सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटकार. नक्कीच पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख होते, परंतु कृष्णा सातपुते स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर मात्र धावांची धावगती अतिशय वेगाने वाढताना पाहायला मिळते. 8 बॉल आणि 32 धावसंख्येवर बॅटिंग करतायत. जवळपास 400 स्ट्राईक रेटने मात्र मैदानावरती आक्रमण केली जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 33 धावा. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकातील. यावेळी अप्पर कटचा फटका, पॉइंट गली रिजन मधून बॉल होतो सीमारेषा पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. हॅलो, हॅलो. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 37 धावा. 2 ओव्हर 37 धावा धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 97 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये आक्रमण केली गेलेत कृष्णा सातपुतेंच्या माध्यमातून. 9 चेंडूंमध्ये 36 धावसंख्येवर बॅटिंग करतायत संतोष गुप्ता यांच्या माध्यमातून. मात्र नक्कीच त्यांच्या अर्धशतकासाठी पारितोषिक लावण्यात येत आहे.
सूरज बोटकर गोलंदाजी मार्कवर. या स्पर्धेतील लिडिंग विकेट टेकर मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. 4 मॅच मध्ये आतापर्यंत 9 विकेट्स ज्या गोलंदाजाने मिळवल्या तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय सूरज बोटकर. यावेळी इनसाइड आउटचा फटका. संदीप मकवाना चेंडूच्या पाठी येत आहे. स्ट्राईक मात्र कृष्णा सातपुते स्वतःकडे ठेवतायत. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 38 धावसंख्या धाव फलकावर. सूरज बोटकर गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे कृष्णा सातपुते 9 चेंडू 36 धावा. आज बऱ्याच वर्षांनी कृष्ण सातपुते या मैदानावरती आलेत. अगदी घरच्या मैदानावरती आल्याचं फील त्यांना येत असणार आहे. रिव्हर्स 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 बॉल जातो थर्ड मॅन दिशेला सीमारेषा पार. षटकार. येस थँक्यू डीजे डीजे डीजे. नक्कीच गोलंदाजांसाठी खलनायक आहेत कृष्णा सातपुते. कर्दंका ठरतात गोलंदाजाचा. 6 धावांनी धावसंख्या 44. यावेळी मात्र आणखीन एक स्कोअर कटचा फटका. आणखीन एक बॉल जातो सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. येस येस थँक्यू डीजे. कृष्णा सातपुते सांगतात माय नेम इज कृष्णा. अप्रतिम फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. प्रेक्षक देखील